करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमध्ये रोख स्वरूपात भाविकांनी दान केलेल्या रकमेची सध्या मोजदाद सुरू आहे। अंबाबाई मंदिर परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून हे सगळं मोजदाद करण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सगळे कर्मचारी गेल्या 3 ते 4 दिवसापासून या कामामध्ये व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज या मोजदादीचा शेवटचा दिवस आहे। खरं तर सुट्टीच्या दिवसामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि त्यामुळे रोख स्वरूपात आणि दागिन्यांच्या स्वरूपात देखील मोठ्या प्रमाणावर दान आहे ते केलं जात असतं। आपल्याला माहिती आहे याआधी गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये जे काही सोने आणि चांदी अशा दागिन्याच्या स्वरूपात जे काही दान करण्यात आलेलं आहे त्याची मोजदाद एका बाजूला सुरू आहे, तर आता रोख स्वरूपात जे काही पैसे भाविकांनी या ठिकाणी दान केलेले आहेत त्याचे देखील मोजदाद या ठिकाणी सुरू आहे। सुट्टीच्या दिवसामध्ये हे जे काही दान केले गेलेले आहे हे पैसे आपण बघतोय गेल्या 2 दिवसात जवळपास 1 ते 1.25 कोटी रुपयापर्यंतची मोजदाद आहे ती झालेली आहे आणि आज हा शेवटचा दिवस आहे। आज या रकमेमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि एकूणच आपण बघतोय फक्त भारतीय चलनच नाही तर डॉलर आणि अन्य परकीय चलन देखील या सगळ्या मोजदादी दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांना आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं अंबाबाई मंदिरामध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये गर्दी होते ते पाहता जी काही दानपेट्या 12 दानपेट्या ज्या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत त्या लवकरात लवकर भरत असतात आणि म्हणूनच या भरलेल्या दानपेट्यांची मोजदाद आता करण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मध्ये सुरू आहे। गुरुजन सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।